नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच महाराष्ट्रातील भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? तर ऑप्शन क्रमांक 3 24वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रीय जल पुरस्कार 2022मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला? राष्ट्रीय जल पुरस्कार 2022मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र व शेजारील राज्य हे कोणत्या दिशेस आहे यातील अयोग्य जोडी ओळखा. महाराष्ट्र व शेजारील राज्य हे कोणत्या दिशेस आहे यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिणेस आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते? कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 कुंभमेळ्याचे आयोजन दर 12 वर्षांनी केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, लंपी व्हायरसमुळे खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा मृत्यू होत आहे? लंपी व्हायरसमुळे खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा मृत्यू होत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय हिंदी दिवस हा 14 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? भारतात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये आत्तापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केले आहे? महाराष्ट्रात आत्तापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट केव्हा लागू झाली होती? महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट केव्हा लागू झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट 1980 या साली लागू झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, 2023चा आशिया क्रिकेट कप कुठे होणार आहे? 2023चा आशिया कप कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 2023चा आशिया क्रिकेट कप पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र या राज्यामध्ये मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र केसरी 2022 विजेता कोण आहे? महाराष्ट्र केसरी 2022 विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र केसरी 2022 विजेता पृथ्वीराज पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, BCCIचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? BCCIचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 BCCIचे अध्यक्ष सौरभ गांगुली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, रॉजर फेडरर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रॉजर फेडरर हा टेनिस खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रॉजर फेडरर हा स्वित्झर्लंड या देशाचा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, रॉजर फेडररने एकूण किती ग्रँड स्लॅम पदके जिंकली आहे? रॉजर फेडररने एकूण किती ग्रँड स्लॅम पदके जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 20 पदके जिंकली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, जागतिक
ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, जागतिक ओझोन दिन हा 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 17 सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, G20 शिखर संमेलन 2023 कुठे होणार आहे? G20 शिखर संमेलन 2023 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, G20 शिखर संमेलन 2023 दिल्लीमध्ये होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, G20 या संघटनेची स्थापना 1999 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणता देश हा G20 या संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश हा G20 या संघटनेचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, पाकिस्तान हा देश G20 हा संघटनेचा सदस्य नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केव्हा देण्यात आला? नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केव्हा देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3, 2021 रोजी नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, भारतात 8 चित्ते हे कोणत्या देशाकडून आणण्यात आले? भारतात 8 चित्ते हे कोणत्या देशाकडून आणण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3, भारतामध्ये 8 चित्ते हे नामिबिया या देशामधून आणण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, नामिबिया तून आणलेले हे चित्ते भारतात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले? नामिबियातून आणलेले हे चित्ते भारतात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3, कुनो राष्ट्रीय उद्यान. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत? भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, मुकुल रोहतगी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली 1985 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, जगात गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? जगात गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2, भारत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, वॉशिंग्टन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ची स्थापना कधी झाली? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, IMF ची स्थापना 1945 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा 11 मे या दिवशी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणत्या ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, पाणचक्की हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, नवीन ग्राहक संरक्षण कायदा कधी पास करण्यात आला? नवीन ग्राहक संरक्षण कायदा कधी पास करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4, 2019 या रोजी नवीन ग्राहक संरक्षण कायदा पास करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34, वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 2, विदर्भ या क्षेत्रात महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न
प्रश्न क्रमांक 36 रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचवटी हे प्रसिद्ध ठिकाण रामायणातील नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते? कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या जिल्ह्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन केले आहे? अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 त्रिपुरा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते? भारतातील सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य हे सिक्कीम हे होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे राज्य देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 महाबळेश्वर या ठिकाणी 5 नद्यांचा उगम होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी लष्कर प्रमुखांना काय म्हणतात? खालीलपैकी लष्कर प्रमुखांना खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 जनरल असे लष्कर प्रमुखांना म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 बॅरोमीटर उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4 बॅरोमीटर हे वायूचा दाब मोजण्यासाठी वापरतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा लॉर्ड डलहौसी यांनी केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते? अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 अणुशक्तीचे जनक रुदरफोर्ड यांना म्हटले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मधुमेह आजार हा कोणत्या द्रावणाच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह आजार हा कोणत्या द्रावणाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? नीती आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 साली झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून निवड झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गविश्वर, ऑप्शन क्रमांक 2 नाविक, ऑप्शन क्रमांक 3 नयन, तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. पुढीलपैकी स्वर संधी झालेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पुढीलपैकी स्वरसंधी झालेला शब्द हा राजज्ञा होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो. कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने कोयना धरणातील जलाशय ओळखला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 केरळमधील डॅश अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. केरळमधील डॅश अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पेरियार हे केरळमधील हत्तीसाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 3 डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 4, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते? भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, कर्नाटक हे राज्य उत्पादनासाठी अग्रेसर राज्य. प्रश्न क्रमांक 6, अंदमान समूहातील डॅजस बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. अंदमान समूहातील डॅजस बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, बॅरन बेट हे भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, तोरणामाळ प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1, कोल्हापूर जिल्हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1, सुंदरबन हे होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2, अल्ट्रा व्हायोलेट किरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, लोणार सरोवरातील पाण्याची वैशिष्ट्य काय? लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? तर ऑप्शन क्रमांक 2, लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य खारे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, लातूर जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, मारवाडी ही भाषा भारताची अधिकृत भाषा नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, यारदाग हे शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2, कोयना हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय? डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय? तर ऑप्शन क्रमांक 1, भात हे भारताचे प्रमुख अन्न होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचक कशाच्या स्वरूपात आढळतात? फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचक कशाच्या स्वरूपात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1, खडकाच्या स्वरूपात आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते? खालीलपैकी भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? खालीलपैकी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3, औरंगाबाद ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, अप्सरा नावाने ओळखली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, दार्जिलिंग हे पश्चिम बंगाल राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी पाखल वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? खालीलपैकी पाखल वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, तेलंगणामध्ये पाखल वन्यजीव अभयारण्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, रेहेकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? रेहेकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, अहमदनगर जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25,
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पहा. महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात ही माड्यागोंड ही होय. प्रश्न क्रमांक 27 पहा. भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 चहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहा. चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा. दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 जपान या देशाला दशकातील शतक म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शांचे पठार डॅश या देशात आहे? शांचे पठार डॅश या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 म्यानमार या देशात शांचे पठार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कथक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हे नृत्य प्रकार उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे? डॅश जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तिबेटचे पठार हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार होय. प्रश्न क्रमांक 33 पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे? पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 समांतर प्रारूप तयार केलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 चेहरा नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? चेहरा नृत्य हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मिझोरम राज्याचे नृत्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे? डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी गटातनं बसणारी नदी शोधा. खालीलपैकी गटातनं बसणारी नदी शोधा. तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होय. प्रश्न क्रमांक 37 सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे राज्य दुसऱ्या क्रमांकाचे होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कृष्णा व भीमा यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा व भीमा यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायचूर येथे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शेतीतील साचलेल्या पाण्यात पिकाची कोणती अवस्था सर्वात संवेदनशील असते? शेतीतील साचलेल्या पाण्यात पिकाची कोणती अवस्था सर्वात संवेदनशील असते? तर ऑप्शन क्रमांक 1 रोपटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे? आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तुमसर या ठिकाणी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वाऱ्यापासून दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली या जिल्ह्यात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन
करण्यात आले होते? महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण होय. प्रश्न क्रमांक 48 तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 तलावातील मासेमारी भंडारा जिल्ह्यात केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चांदोली धरण वारणा नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक कोणता? महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 आणीबाणी काळात सर्व मूलभूत हक्क स्थगित करण्याचा अधिकार डॅश देशांना आहे? आणीबाणी काळात सर्व मूलभूत हक्क स्थगित करण्याचा अधिकार डॅश देशांना आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 बजरंग पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बजरंग पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कुस्तीपट्टूशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 सहकार क्षेत्रात दूध उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे? सहकार क्षेत्रात दूध उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 बिहारचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 बिहारचे उपमुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? बिहारचे उपमुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृत महोत्सव. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सुशीला देवी या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सुशीला देवी या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जुडो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चीन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 42वी घटना दुरुस्ती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 संकेत सरगर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संकेत सरगर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वेट लिफ्टिंग. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राज्य व त्यांचे मुख्यमंत्री खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. राज्य व त्यांचे मुख्यमंत्री खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 बिहार तेजस्वी यादव. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कोणते पदक पटकावले? नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलांचे नाही? खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलांचे नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गुन्हेगारांना योग्य शासन करणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे? खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 देवेंद्र फडणवीस. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती? महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 संभाजीनगर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या पदाबाबत राज्यघटनेत तरतूद नाही? खालीलपैकी कोणत्या पदाबाबत राज्यघटनेत तरतूद नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उपमुख्यमंत्री. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18
जगदीप धनखड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? जगदीप धनखड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 जगदीप धनखड यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवले आहे? जगदीप धनखड यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस. ऑप्शन क्रमांक 2 7 ऑगस्ट भालाफेक दिवस. ऑप्शन क्रमांक 3 14 ऑगस्ट फाळणी भयस्मृती दिवस. तर ऑप्शन क्रमांक 4 11 ऑक्टोबर राष्ट्रीय डॉल्फिन दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 संकेत सरगरने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकून दिले? संकेत सरगरने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकून दिले? तर ऑप्शन क्रमांक 2 55 किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक मिळवले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 4 22 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती? वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती? तर ऑप्शन क्रमांक 1 13 तास 13 मिनिटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते आहे? सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरण प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो? महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरणाचे प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 द पोस्ट ऑफिस हे पुस्तक कोणाचे आहे? द पोस्ट ऑफिस हे पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा असा गौरव न्यायमूर्ती रानडे यांनी कशाचा केला? हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा असा गौरव न्यायमूर्ती रानडे यांनी कशाचा केला? तर ऑप्शन क्रमांक 2 राणीचा जाहीरनामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 विखुरलेल्या वसाहती आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅश या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? डॅश या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 3 कराड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते? मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 लुनी नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील सर्वात तरुण महापौर खालीलपैकी कोण ठरले आहे? भारतातील सर्वात तरुण महापौर खालीलपैकी कोण ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आर्य राजेंद्रन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील सर्वात तरुण 21 वर्षीय आर्य राजेंद्रन या खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेच्या महापौर ठरल्या आहेत? भारतातील सर्वात तरुण 21 वर्षीय आर्य राजेंद्रन या खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेच्या महापौर ठरल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 तिरुवनंतपुरम केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली? भारतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतात होमरूल चळवळ ॲनी बेझंट यांनी सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 इसवी सन 1857 साली मंगल पांडे यांनी कुठे उठाव केला?
इसवी सन 1857 साली मंगल पांडे यांनी कोठे उठाव केला? तर ऑप्शन क्रमांक 2, मंगल पांडे यांनी बराकपूर या छावणीमध्ये उठाव केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे. महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, विस्तार जास्त आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38, अंजीर पीक जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? अंजीर पीक जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, राजेवाडी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39, कोणत्या समितीच्या शिफारसीने नाबार्ड बँकची स्थापना झाली? कोणत्या समितीच्या शिफारसीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, शिवरामन समिती, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40, रोहा, श्रीवर्धन व पोलादपूर हे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहे? रोहा, श्रीवर्धन व पोलादपूर हे तालुके कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, रायगड, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41, जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा भिडलेली नाही? जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा भिडलेली नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, हिंगोली जिल्ह्याला भिडलेली नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42, कोळशाच्या साठ्यांकरिता ओळखले जाणारे नदीखोरे डॅश डॅश आहे. कोळशांच्या साठ्यांकरिता ओळखले जाणारे नदीखोरे डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, वैनगंगा आणि वर्धा खोरे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43, हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? तर ऑप्शन क्रमांक 4, सर्वात महत्त्वाचा घटक वर्णमूत नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? ओझोन वायूचा थर वातावरणात कोणत्या थरात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 2, स्थितांबर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45, जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो? जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2, 10 ऑगस्ट, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46, भारतात गंगा नदी डॉल्फिन दिन कधी साजरा केला जातो? भारतात गंगा नदी डॉल्फिन दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, 5 ऑक्टोबर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कापसाचे कोठार म्हणतात? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कापसाचे कोठार म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2, यवतमाळ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? खालीलपैकी नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1, पंडित जवाहरलाल नेहरू, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49, त्याला थंडी वाजते करता ओळखा. त्याला थंडी वाजते करता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2, थंडी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50, वेणीफणी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? वेणीफणी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, द्वंद्व समास, हे आपले करेक्ट आन्सर होईल.